आई, हे झाड वाढत का नाही ग? रे बाळा, ते बोनसाय आहे, त्याची वाढ होणार नाही. बोनसाय? बोनसाय म्हणजे काय ग? बोनसाय म्हणजे ज्याची वाढ खुंटली आहे, जे कायम असंच राहणार आहे. आई, मग तो राजू बोनसाय आहे का ग? ह्या झाडासारखा? भेटला कधी देव तुला? पाठव त्याला माझ्याकडे, विचारायचं आहे त्याला, उत्तरच नसलेले कोडे. काय असा केला गुन्हा, का दिलास जन्म मला? शापित ठरवून देवा, काय मिळालं तुला? दिलंस असं शरीर अपंग, लाचारीनं भरलेलं. मदतीसाठी दुसऱ्यांवर पूर्णतः उरलेलं. दिलं नाहीस काही मला, तरी मानतो तुझे आभार. आशा भवन देऊन तू दिलास माझ्यासारख्यांना आधार. हा राजू आज 6 वर्षापासून संस्थेत आहे. इथं खूप आनंदातही आहे. पोलिसांनी राजूला इथं आणून सोडलं, पण राजूला अजूनही आठवतं त्याचं घर. राजू घराकडे घेऊन जाणाऱ्या बसची रोज वाट बघतो. कधी कधी रस्त्यावर येऊन तो बस अडवतो. राजूला हे माहित नाही की त्याच्या घरी कोणीही त्याची वाट बघत नाही. हा कचरा, लहानपण रस्त्यावरच्या कचऱ्यातच गेलेलं, न कळत्या वयापासून कचराच अंगा खांद्यावर वागवलेला. ससा, सशासारखा अवखळ, सतत गडबड करणारा. सुरुवातीला कपडेच अंगावर नको म्हणायचा. उदयला कळायला लागलं तेव्हापासून लोकांनी दिलं ते खायचा. रस्त्यावरच राहायचा. कधीतरी पोलिसांनीच उचलून आणलेलं. सगळ्यांच्या कथा वेगळ्या, पण व्यथा एकच. कुटुंबापासून, मायेपासून पारखे आणि पोरके झालेले मतिमंद. ही सगळी मुलं आज एका छताखाली एकत्र राहतात. साताऱ्यापासून 6 किलोमीटर अंतरावर महिला व बाल विकास विभागाअंतर्गत परमप्रसाद चॅरिटेबल सोसायटी संचलित आशा भवन आज अनाथ आणि मतिमंद मुलांसाठी मायेचं घर म्हणून उभं आहे. शासनाची मदत आणि डोनेशन्सवर उभ्या असलेल्या या संस्थेत आज 51 मतिमंद मुले राहतात. 6 ते 18 या वयोगटातील ही सर्व मुले अनाथ आहे. कुणाला सोडून दिलेलं, तर कुणी रस्त्यावर भीक मागत सापडलेले. अशांसाठी ही संस्था 1986 साली स्थापन झाली. 2000 साली ती परमप्रसाद सोसायटीकडे सोपवण्यात आली. As an Indian citizen, we cannot live in the 21st century ignoring these kind of millions of people living with us. Only through or by loving them we can live in a meaningful way. ज्यावेळेस ही संस्था गव्हर्नमेंटकडून आमच्या स्वाधीन करण्यात आली, त्यावेळी या मुलांच्या अवस्थेमध्ये आणि खाल्या उकिरड्यावर असणाऱ्या जनावरांच्या मध्ये काहीही फरक नव्हता. त्या मुलांची अवस्था अत्यंत गलिच्छ आणि वाईट होती. स्किन डिसीजनी भरलेली मुलं होती. मानसिकदृष्ट्या आधीच विकलांग असल्यामुळं ती शारीरिकदृष्ट्याही विकलांग झाली होती. ज्याला आपण ॲनिमिया म्हणतो, ॲनिमिया, ज्याला रक्ताचं प्रमाण कमी असणं, लाल रक्तपेशीचं, तिथपासून ते अगदी घाणेरड्या कातडीची आजारापर्यंत सर्व प्रकारच्या आजारांनी मुलं पछाडली होती. आणि आमच्या मदतीला फक्त परमप्रसादची संस्थेचे लोक, मी स्वतः आणि त्यांच्या स्टाफ, नर्सेसपैकी काही स्टाफ, एवढ्याच लोकांच्या सहाय्याने या 2 ते 3 वर्षामध्ये या मुलांच्यामध्ये तुम्ही आता बघताय जवळजवळ जमीन आसमानाचा फरक झालेला आहे. Those who want to give any tender loving care, or sometimes I will call them her name
especially their names I will call, then they will come and they change their mode, no? Then I am very happy like this condition. जागा, इमारत, मुलांसाठी लागणाऱ्या सुविधा व यांना कमी पडणारी सरकारी मदत, तुटपुंजे डोनेशन्स अशा अनेक अडथळ्यांवर मात करून आज आशा भवन उभं आहे. जेव्हा आपण आशा भवन मध्ये शिरतो तेव्हा आल्या आल्या जाणवते ती इथली स्वच्छता, हवेशीर आणि प्रशस्त जागा आणि मुलांना निसर्गाचं जास्तीत जास्त सानिध्य मिळवून देण्याचा प्रयत्न. मतिमंद मुलांसाठी एक वेगळ्या प्रकारचं इन्स्टिट्यूशन उभं करणं, एक स्पेशल टाईप ऑफ बिल्डिंग डिझाईन करणं हा एक वेगळा अनुभव आहे असं मला वाटतं. त्या दृष्टीनं जेव्हा मी प्रथम त्यांच्या पहिल्या वसतिगृहाला भेट दिली तेव्हा तिथे थोडीफार जागेची कमतरता होतीच, परंतु मुलांना एकंदरीत भरपूर जागा मोकळी हवी असा एक मला फील आला. त्या दृष्टीने जेव्हा मी या जागेची पाहणी केली तेव्हा इथे आपल्याला बऱ्यापैकी मोठी आणि मोकळी बिल्डिंग बांधता येईल असं वाटलं आणि त्याप्रमाणे मग मी डिझाईनवर काम करायला सुरुवात केली. प्रथमतः मतिमंद मुलांचा जर विचार केला तर त्यांचा स्वतःच्या शरीर आणि मनावर तसा फारसा कंट्रोल नसतो, हे एक पहिली बाब आहे. त्याप्रमाणे त्यांचे वावरण्याच्या ज्या काही जागा आहेत त्या प्रशस्त हव्या असं मला वाटत होतं. तसंच त्यात कमीत कमी अडथळे असे आहेत की ज्यायोगे त्यांना त्याचा वापर सहजासहजी करता यायला पाहिजे. त्यामुळे जेव्हा आम्ही प्रथम बिल्डिंग प्लॅन करायला घेतली तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवली की याचे पॅसेजेस आणि रूम्स जशा खूप मोठ्या हव्यात, हवेशीर, भरपूर उजेड असे असणारे हव्यात की एवढी आपण मोकळीक त्यांना देऊ तेवढा त्यांचा आत्मविश्वास डेव्हलप होईल आणि ते आपल्या उपचारांना प्रतिसाद देऊ शकतील असं एक त्यातलं फिलिंग होतं. शक्यतो कमीत कमी पायऱ्या असाव्यात की ज्यायोगे त्यांची मुवमेंट पॅसेजमधून किंवा इकडे तिकडे होणारी मुवमेंट ही कमीत कमी अडथळ्यानं होईल. कारण बऱ्याचदा काय होतं की मतिमंद मुलं ही शारीरिक विकलांगही असू शकतात. त्या केसमध्ये मग त्यांना पायऱ्या किंवा चढ उताराचा अडथळा होऊ शकतो. म्हणून आम्ही शक्यतो संपूर्ण डिझाईनमध्ये कमीत कमी ठिकाणी पायऱ्या ठेवायचा प्रयत्न केला. दुसरी गोष्ट जे काही रेलिंग वगैरे हे जे काही आम्ही डिझाईन्स करत होतो त्या डिझाईनमध्ये कमीत कमी उंचीला देखील त्यांना कुठेतरी आधार घेता यावा या हिशोबानं रेलिंग किंवा जिन्याचे रेलिंग्स याचं डिझाईन केलं. ही एक प्रकारची सामाजिक जबाबदारी प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकाची आहे असं एक माझं वैयक्तिक मत होतं. जगानं त्यांचं माणूसपणच हिरावून घेतलं आणि उकिरड्यावर फेकून दिलं. जगणं म्हणजे कुत्र्यासारखं लाजिरवाणं नाही, कुत्र्यासारखं नाही. कुत्रा माणसाच्या कामाला येतो म्हणून माणूस त्याला भाकरीचा तुकडा तरी घालतो. ही तर कुठल्याच उपयोगाची नाहीत. म्हणून तर इथली काही जण आई वडील असूनही अनाथ आहेत. आई वडिलांना काय वाटतं ह्याला आता पुढेही सोडून द्या. पोलिसांना रस्त्यावर घावली. मी रेल्वे स्टँडच्या इथे घावली होतो, एकदम लहान होतो, 5 वर्षात होतो. तेव्हा मी भाकरी आणि कांदा खात होतो आणि एक हातात तांब्या होता. त्यावेळेस मी भाकरी कांदा खाताना मला पोलिसांनी पकडलं तेव्हा मी पोलिसाच्या हाताने चावलो आणि पळून गेलो परत. जेव्हा मला घर माहीत नव्हतं त्यावेळेस पूर्ण परत 2 पोलीस आले. त्या पोलिसांनी मला पकडलं, मारलं नाही. तर मी 5 वर्षाचा होतो. मला त्या दुसऱ्या शाळेत टाकलं. मग पंढरपूरला पंढरपूरमधनं बसापेठेमध्ये टाकलं. नंतर ह्यांच्या ताब्यात घालून ह्यांच्या ताब्यात आल्यानंतर तसंच 10 वर्षाचं झालो मी. 10 वर्षाच्या नंतर मग त्यावेळेस मी जास्त त्यांनी मला जास्त हे शिकवायचा प्रयत्न केला. मी तसंच शिकत पुढे गेलो. पण या निराशेच्या अंधारात आशा भवन सारख्या आशा आहेत ज्यांना माणुसकीचा खरा अर्थ कळलाय, ज्यांनी ह्यांना खऱ्या अर्थानं माणूस बनवलंय. त्यांना नुसताच आधार दिला नाही तर त्यांचं बालपणही जपलंय. जे नियतीने हिरावलं ते तर आशा भवन देऊ शकत नाही, पण जितका आनंद देता येईल तेवढा देण्याचा ते वेळोवेळी नक्कीच प्रयत्न करतात. It is the society who is behind it. Our society works, of course, always works with all together. But it is my own responsibility to raise funds for my children.
I don't look left and right. I just go and ask some people. Some of them say directly may say, no, I don't mind. Some of them may chase you out, but there are so many people who are willing and supporting. And by working with these children, I have seen the providence of God. My children are elderly and they were all sleeping together on khadi. And I found if we give them codes, it will help them to solve many of their problems. And I'm very badly in need, but it's very costly to get the codes. So as a first step, I asked one of my friends to prepare 10 codes where 20 boys can sleep in 2-tier system. So he started the work. I can say within 3 days time, one of my friend told Thomas, I am giving you so much money, and I can say there was actually 2,000 rupees extra in that after covering the expense of this course. If they have something to play, their time can be diverted and their fighting can be reduced. So after discussing with many people, I said, somebody told you go to that gentleman. He helps a lot. Immediately he placed the order to the company. So actually 11,000 rupees expense is there, one merry-round, one seesaw, one single bar, so much. So half the work was done. I went to him several times, but towards the end he said, I am not going to pay. I cannot make the payment. He didn't say the reason. I felt very sad about it. But what to do? I told that factory wala in MIDC, you complete it, I will make the payment. I can say, I placed the order and came to my room. I was just sitting on my chair. Just within half an hour, one of my friends who was teaching in Mastabali College and was on his way back for holidays came with a check of rupees 5,000 and gave me. बाकीच्या सुविधांबरोबरच इथे विशेष लक्ष दिलं जातं ते त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आजारांबाबतीत. इथे दाखल होणाऱ्या प्रत्येक मुलाची कथा आणि व्यथा वेगळी असते. नियतीने दिलेल्या चटक्यांनी या लहानग्यांची मने होरपळलेली असतात. शरीराची जखम चटकन भरते देखील, पण मनाच्या जखमा भरायला बराच काळ जावा लागतो. इथले फादर, सिस्टर्स आणि डॉक्टर आपल्या मायेच्या फुंकरीनेच या जखमा बऱ्या करतात. एक तर कॉमन प्रॉब्लेम त्याचा म्हणजे तो मेंटल रिटार्डेशन, बुद्ध्यांक कमी असणं किंवा मतिमंदपणा, या कारणासाठी ती आणून सोडली जातात. पण त्याच्यासोबत पल्मोनरी ट्युबरक्युलोसिस, कातडीचे आजार सर्व प्रकारचे, त्यानंतर त्यासोबत येणारे जनरल आजार म्हणजे ज्याला आपण जनरल विकनेस म्हणतो, जनरल डेबिलिटी म्हणतो, ॲनिमिया, हे सर्व प्रकारचे शारीरिक आजारांनी ज्याला कुपोषणाच्या द्वारे होणारे सगळे आजार, हे बहुतेक सगळे आजार या मुलांच्यामध्ये संस्थेमध्ये दाखल होण्यापूर्वी असतात. परंतु सुदैवाने संस्थेमध्ये मिळणारी औषधं, संस्थेमध्ये मिळणारी मेडिकल केअर, संस्थेमध्ये मिळणारं अन्न, सगळ्याच्याद्वारे या मुलांच्यामध्ये निदान शारीरिक तरी पूर्णपणे सुधारणा होते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मतिमंदपणा हा काही बरा होणारा नाही आहे, परंतु मतिमंदपणाच्या द्वारे होणारे जे मानसिक आजार आहेत हे मात्र काही औषधांच्या द्वारे किंवा काही उपचारांच्या द्वारे बऱ्यापैकी आटोक्यात राहू शकतात. या मुलांना शिस्त लावणं, स्वच्छतेचे धडे शिकवणं फार अवघड. यातील कित्येक मुले तर अंगावर कपडेही ठेवत नसत. पण आज ही मुले स्वावलंबन शिकलीयत. स्वतःचं काम आज स्वतः करताना त्यांच्या चेहऱ्यावर खूप काही केल्याचं समाधान असतं. इथल्या समर्पित स्टाफमुळे आज मुले माणसात आली आहेत.
या मुलांचा दिवस सुरू होतो पहाटे 5:30 वाजता. संस्थेत शारीरिक स्वच्छतेवर विशेष भर दिला जातो. त्यानंतर मुले सर्व आटपून 7:45 वाजता प्रार्थनेला जमतात. प्रार्थना केल्यावर मुलांना 8 वाजता दूध आणि नाश्ता दिला जातो. साडेआठ ते 10:30 हा वेळ मुलांसाठी मोकळा ठेवला जातो. संगीताचा मनावर फार परिणाम होतो, म्हणून इथे संगीताला उपचार पद्धती म्हणून वापरतात. या वेळात मुले खेळतात, गाणी ऐकतात, अगदी नाचतात सुद्धा. त्यानंतर मुले शाळेत जातात. मतिमंद मुलांना शिकवणं म्हणजे इथल्या शिक्षकांचीच परीक्षा असते. यांच्या शारीरिक वयापेक्षा यांचं मानसिक वय कमी असतं, बुद्ध्यांक कमी असतो. प्रत्येकाची समजून घेण्याची क्षमता वेगवेगळी असते. आज शिकवलेलं मुलं उद्या विसरतात, तरीही इथले शिक्षक त्यांना मन लावून शिकवतात. सकाळी भाषा आणि गणित व दुपारच्या सेशनला सामान्य विज्ञान खेळ घेतले जातात. पहिल्यांदा मुलं आल्यानंतर लगेच आपण त्यांचा अभ्यासक्रम वगैरे आखणं असं होत नाही, कारण की पहिल्यांदा मुलं आल्यानंतर आपण त्याचं असेसमेंट केलं जाते, म्हणजे मूल्यमापन वगैरे म्हणतात ते केलं जातं. नंतर मुलाची लेवल काय आहे किंवा त्या मुलाला कितपत म्हणजे शारीरिक वगैरे अपंगत्व जर असेल तर तो मुलगा कसं म्हणजे त्याच्या दृष्टीने वेगळा अभ्यासक्रम केला जातो. आणि त्याला नीड्स कुठल्या म्हणजे कुठलं शिकवणं गरजेचं आहे ते लक्षात घेऊन त्या मुलाची लेवल किंवा त्याला कुठपर्यंत येतंय, त्याची बौद्धिक लेवल वगैरे ते सगळं लक्षात घेऊन त्याचं वय वगैरे लक्षात घेऊन मग आपण त्यानुसार अभ्यासक्रम आखावा लागतो आणि त्यानुसार मग त्याला शिकवायला लागतो. जर मोठा मुलगा असेल आणि जर त्याला बाबा जेवण वगैरे व्यवस्थित करता येत नसेल, कपडे वगैरे घालता येत नसेल, मोठा मुलगा म्हटल्यानंतर त्याला स्वावलंबनाची कौशल्य येणं आवश्यक आहे ना, त्यामुळे ते त्याला पहिल्यांदा गरजेचं आहे शिकवणं. मुलांना अ आई पासून सुरुवातीपासूनच शिकवावं लागलं. पहिल्यापासून अ आई म्हणजे स्वर व्यंजन म्हणतात तिथून सुरुवात, मग बाराखडी, मग शब्द आणि आता वाक्यापर्यंत पण मुलं आलेली आहेत. आता पुण्याला चित्रकला स्पर्धा म्हणा किंवा इतर स्पोर्ट्सच्या वगैरे स्पर्धा असतात, तर त्याच्यात आता आम्ही ह्या वर्षी पण भाग घेतला होता आणि गेल्या वर्षी पण भाग घेतला होता. तर सचिन वाघमारे मग त्यांनी रांगोळी स्पर्धेत भाग घेतला होता. मग त्याच्यासाठी ह्या वर्षी चित्र होतं की हत्तीचं चित्र काढून त्याच्या म्हणजे बाजूला झाडं वगैरे दाखवायची, म्हणजे थोडक्यात जंगलातला दृश्य दाखवायचं. तर त्यांनी इतकं व्यवस्थित काढलं की त्याला पहिला नंबर मिळाला. म्हणजे त्यासाठी मेहनत पण तेवढीच घ्यायला लागली, रंग वगैरे एवढं. आणि मुलांना पटकन कळत नाही की बाबा रांगोळी मिक्स करून हे फेंट करायचं, हे रंगीत करायचं. मग हे त्यांना सांगून तेवढी त्यांची प्रॅक्टिस घेऊन सारखी मग ते केलं जातं. कशी होती रे माझी आई, माहित आहे का तुला? सोडण्यापूर्वी एकदा तरी जवळ घेतलं होतं का मला?
भरवला होता का तिने मलाही गावचा घास? सांग ना तिला जाऊन, नाही देणार मी पुन्हा त्रास, नाही देणार मी पुन्हा त्रास. मोठी मुलं स्वच्छतेतही मदत करतात. दुपारच्या सेशनमध्ये मुले अभ्यासाबरोबरच व्यवसाय कौशल्यही शिकतात. अशा मुलांकडून कोणतंच काम होत नाही हा समज मुले इथे खोटा ठरवतात. इथल्या मुलांनी हिरवेगार भाजीचे मळे पिकवलेत. त्यामुळे हिरव्यागार ताज्या भाज्या रोज जेवणात मुलांना मिळतातच. पण त्याचबरोबर भाज्या इथेच पिकवून मुले खर्चाचा मोठा वाटाही उचलतात. शेतीबरोबरच मुलं इथे बागकामही करतात. बागेत उमललेली फुलं आणि देवाघरच्या बागेतली ही मुलं दोघंही तेवढीच निरागस वाटतात. या शाळेमध्ये आम्ही सध्या मुलांना विशेष शिक्षणाबरोबरच शेती व्यवसाय सुद्धा राबवतो. शेती व्यवसायामध्ये टोमॅटो, कोबी, फ्लावर, गवारी, भेंडी, त्याच्यानंतर बीट्स, कांदा अशा प्रकारची विविध फळं, फुलं, भाजीपाला यांची पिकं घेतो. शिवाय शेतीला जोडधंदा म्हणून आम्ही गांडूळ खताचे प्रकल्प राबवलेला आहे. नोव्हेंबर 2003 पासून आम्ही हा प्रकल्प सुरू केलेला आहे. मग शेतामध्ये जे गवत टाकाऊपासून टिकाऊ या उद्देशानं आम्ही शेतामधून जे गवत, काडी, कचरा, तण जे निघतं आणि आमच्या शाळेमधलं जे तर काडी, कचरा, केर वगैरे आहे, झाडांचा पालापाचोळा आहे, हे जे वेस्टेज माल आहे हे सगळं आम्ही या बेडमध्ये साठवतो आणि त्याच्यामध्ये शेणखत टाकून शरणी त्याला आम्ही दररोज पाणी देऊन शरणी ते सगळं रॉ मटेरियल 1 महिना कुजवतो आणि 1 महिन्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही गांडूळ सोडलेले आहेत. आत्तापर्यंत आम्ही 1 रेअरिंग पूर्ण केलेलं आहे. अतिशय उच्च प्रतीचं आणि उत्कृष्ट अशा पद्धतीचं गांडूळ खत आमचं पहिलं युनिट पूर्ण झालेलं आहे. सध्या या खताचा दर प्रति 5 रुपये किलो या दरानं याचं मार्केटमध्ये भाव आहे. पण आम्ही हे सर्व विक्री करत नाही. आम्ही हे तयार केलेलं शेत आमच्या शेतीसाठी इथंच त्याचा यूज करतो. शेतीबरोबरच मुलांना इथे स्वयंरोजगार प्रशिक्षण दिलं जातं. मुलांचे शिवण, सुतारकाम, वेल्डिंग मधील कौशल्य थक्क करून सोडतं. ज्या मुलांचे हात कालपर्यंत कुणापुढेही पसरत, त्याच मुलांचे हात इथे कष्ट करताना, कौशल्य शिकताना बघितले की त्यामागचे फादर, सिस्टर्स आणि टीचर्सचे कष्ट जाणवतात आणि जाणवते त्यांची धडपड. मुळापासून उखडून फेकलेल्या रोपट्याला जगवण्याची, वाढवण्याची. भविष्याच्या दृष्टीने ही मुले आपल्या पायावर उभी राहावीत, हाच यामागचा उद्देश. कपडे शिवायचे काम, सुतारकाम, वेल्डिंग काम आणि रंग फिटिंग, चित्रकला, हस्तकला गोष्टी तर असं म्हणजे बरंच काही शिकवतो. आणि पक्ष्यांसाठी म्हणजे पक्ष्यांना कसं सांभाळून खायला द्यायला लागतं. ते पक्षी जर जरा पक्ष्यांना तर जरा ही केलं ना तर पिल्ल्यांना मारून टाकतात. कधी बी एक किंवा 4 माणसं त्यासमोर गेली तर त्यांना काय नाही. जास्त असं गोंधळ झालं ना पक्षी जास्त वरडतात आणि आतमध्ये घरात जाऊन सगळी पिल्ली मारून बाहेर टाकतात चोचीनं. त्यामुळे 1 किंवा 4 किंवा ती माणसं तिकडे गेली तर ते काही करू शकत नाही. ती जास्त माणसं आतमध्ये गेली ना मग त्याला हे होतं. आणि त्या पकडायची कशी त्यांना शिट्टी मारून ती हातावर येतात, मग त्यांना तसं पकडू शकतो. सूर हरवलेल्या या निरागस मुलांचं संपूर्ण जीवनच सुरेल करायचं या ध्येयाने भारलेल्या फादरनी या मुलांचा एक बँडही तयार केलाय. जे गोष्ट जी होत नाही
जे लोकांच्या होत नाही ते मी करायला मला संधी फादर थॉमस यांनी दिली आणि त्या संधीचा फायदा मी घ्यायचा पूर्ण विचार मनात आणला आणि त्यात मी उडी घेण्याचा प्रयत्न केला। सुरुवातीला मी पोलीसचा ड्रेस करून आलो आणि पोलीसचा ड्रेस करून आल्यानंतर मुलं एकदम घाबरून पळायला लागले, भीतीने एकदम घाबरून पळायला लागल्यानंतर मलाही प्रश्न पडला की आत्ताच हे मुलं जर मला घेऊन पळायला लागले तर मी बँड तयार कसा करणार। त्यामुळे माझ्यावर थोडंसं बोधरेशन आलं। नंतर मी स्वतःला विचार केला, घरी जाऊन विचार केला की याच्या ते मतिमंद मुलं बँड कसं तयार होतील ते मला आत्ताच घेऊन पळायला लागले। तर दुसऱ्या दिवशी मला स्वतः त्यामध्ये मतिमंद होऊन काम करून घेण्यात इच्छुक वाटलं। मग ते जेवतात कसं, ते जेवण्याचे ॲक्शन काय आहे, ते भांडतात कसे, ते पळतात कसे, ते चालतात कसे, याचे मी कमीत कमी 15 दिवस प्रॅक्टिस केलं की मी त्यांच्यातलाच माणूस आहे आणि त्यांच्यातलाच एक मतिमंद शिक्षक आहे। या पद्धतीने मी स्वतः मतिमंद त्यामध्ये भूमिका करायला लागलो। ते झोपतात कसे, बोलतात कसे, वावरतात कसे, मारामारी कशी करतात, यांचं जजमेंट मी कमीत कमी मला घेण्यासाठी 2 महिने लागले। आणि नंतर त्यांच्यामध्ये वावरल्यानंतर त्याची माझ्याबद्दलची भीती होती, पोलीस या डिपार्टमेंटबद्दल त्यांच्याबद्दल जी भीती होती ती भीती निघून गेली आणि त्यामध्ये हाही आपल्यातलाच माणूस आहे असं त्यांच्या मनात वाटलं की हाही आपल्यातलाच माणूस आहे। त्यामुळे त्यांनी सपोर्ट दिला आणि त्यांच्याबरोबर प्रेमानं, बंधुभावानं आणि स्वतःचा भाऊ असल्यासारखं या पद्धतीने मी त्यांना प्रेम दिला आणि प्रेमानं त्यांच्याकडून गोड बोलून काम करून घेण्याचा प्रयत्न केला आणि बाजी हातात दिल्यानंतर ते ताबडतोब मला हाताळता आलं काम। मी पहिल्यांदा वाजवून दाखवायचं की मी आज ते कसं वाजवतोय, हा स्वर कसा आहे, कारण त्यांना ऐकूच येत नव्हतं, ना बोलता येत ना ऐकू येत। परंतु त्यातून आमचं सरकारी म्युझिक रिडिंग जे आहे ते रिडिंगचं प्रॅक्टिस 1 महिना दिलं। 1 महिन्यानंतर त्यांच्या ते फळा बघून वाजवण्याचा प्रयत्न केला त्याने। मी कसं वाजवते पहिल्यांदा 50 वेळा मी वाजवून दाखवेन त्यावेळेला ते 1 वेळा धुंद काढणार। यातून त्यांची सारेगमा जी आमचे स्केल जे असतात ते स्केल बाजाचे मी करून घेतले। बँड तयार झाल्यानंतर फादरांनी मला बोलवून घेतलं की आपल्या इथं आपल्या शाळेवर ही अलेक्झांडर गव्हर्नर हे आपल्या शाळेवर मुलाखत देणार आहेत, तर आपला बँड हा त्यांच्यासमोर जाऊ शकेल का। आल्यानंतर आम्ही बँड संपवून उभं राहिल्यानंतर पोलीस बंदोबस्त होता त्या ठिकाणी भरपूर, म्हणजे प्रमाणापेक्षा पोलीस बंदोबस्त म्हणजे असल्या कारणामुळे मुलांच्यावर बोधरेशन आलं एकदम, म्हणजे घाबरल्यासारखं, मुलं जरा पोलिसांना घाबरल्यासारखं वाटलं त्यांना आणि मुलं थोडीशी बिचक आहे म्हणजे पळायला लागली। पळायला लागल्यानंतर मलाही जरा प्रश्न पडला, मी इतका मुलांच्यावर विश्वास ठेवला आणि मी आता फंद्यात पडतोय असं मला वाटलं की हा फॅक्सचा प्रोग्राम आहे, गव्हर्नर साहेबांचा प्रोग्राम आहे, जर या गव्हर्नर साहेबांच्या प्रोग्राममध्ये कमी जास्त झालं तर मला त्यामध्ये सुट्टी नाही, अशी भीती वाटली। आणि नंतर मुलांच्या समोर मी छडी टाकली आणि मी निघून जातो, मी काय पुन्हा तुमच्या शाळेवर येणार नाही असं मी त्यांना जोरात बोलल्यानंतर मुलांच्या मनात मी बाहेर निघालोय म्हणण्याचं मुलांनी मला एकदम कौटळलं आणि त्यांनी सांगितलं, सर तुम्ही जाऊ नका, आम्हाला थोडंफार बोधरेशन आलं तरी काही हरकत नाही, परंतु आम्ही आमच्या फादरांचं तुमचं नाव कधी खराब करणार नाही, आम्हाला येईल तसं आम्ही वाजवण्याचा प्रयत्न करू आणि ते तुम्हाला आम्ही करून दाखवू। आणि पुरं मनात धाडस आणून आल्याबरोबर आम्ही राष्ट्रगीत गव्हर्नरच्या समोर वाजवलं, पूर्ण वाजवलं। त्यावेळेला गव्हर्नर साहेबांनी अभिनंदन करून सांगितलं की माझ्यासमोर मला हा मतिमंद बँड, मुलांचा बँड हा आहे असं वाटलंच नाही। मुलांच्याकडून आता बँडचा प्रोग्राम आमचा झालेला आहे, बँड वाजवू शकतात। एक आमचा विचार आहे की ऑर्केस्ट्रा, जे मोठमोठे जे ऑर्केस्ट्रा असतात ते मतिमंद मुलांचा आमचा एक ऑर्केस्ट्रा, म्हणजे त्यांनी गायलं पाहिजे, गाणं गायलं पाहिजे, तबला वाजवलं पाहिजे, ऑर्केस्ट्रा काढण्याचा माझा विचार आहे।
भारतीय संस्कृतीची महान देणगी. शारीरिक व्याधींबरोबरच मानसिक व्याधीही दूर होऊ शकतात. आशा भवनमध्ये मुले रोज दुपारी 3:30 ते 4 या वेळात योगाभ्यास करतात. संध्याकाळी मुले 2 तास भरपूर खेळतात. क्रिकेट खेळायला बी आम्हाला सरांनी असं थोडंफार प्रयत्न करून शिकवलं. पहिले बॅट कशी पकडायची आणि बॉल कसा टाकायचा, बॉलिंग कशी टाकायची, सगळं ह्या 2 सरांनी शिकवलं असतं. आणि त्यात 10-15 जण पुरं खेळू शकतात बॅटिंग आणि बॉलिंग टाकून. त्यामुळे आम्हाला सरांनी सगळं म्हणजे प्रयत्न करून करून शिकवले जातात. त्यामुळे फादर म्हणले की आता कुठेही तुम्ही गेले की जिंकू शकतात, हारू शकणार नाही. आम्ही आमच्या पायावर उभं राहणार, मी स्वतःच्या पायावर उभं राहणार. त्यामुळे आमच्या फादरांनी सांगितलं तुम्ही तुमचं स्वतःचं नाव, आमच्या सर्व टीचरांचं नाव, फादरांचं नाव शिक्षक उंच करायचं, खराब करायचं नाही. आम्ही वचन दिलेलं आहे, आम्ही नाव खराब करणारच नाही कधी. आता काल तुम्हाला बँड इतका भारी वाजवून दाखवला म्हणजे तुम्ही तालावर वाजवलं, सरांना आनंद वाटला. 6:30ला मुलांचं जेवण झालं की मुलांना वेगवेगळ्या प्रकारचं संगीत ऐकवलं जातं. चटकन राग येणाऱ्या मुलांचा स्वभाव सतत संगीत ऐकून बदलतो हे जाणून इथे संगीताला थेरपी म्हणून वापरलं जातं. Music can cure. So I give a lot of stress to music. Every day, hours they listen to music. And evening, every day from 7 to 8, they dance listening to music. We are used to arrange cultural programs once or twice in a year at least for the public, and they get trained in dances, and with this the same songs they will dance, and now they enjoy dancing, and of course they watch TV only after dance. I don't allow them to watch TV alone. This type of children will not benefit much only from classroom curriculum. These children develop much more through exposure. These are reality that they face, and it is easy to teach them. And after taking over these children, wherever I get a chance, I take them out. There is a risk factor involved in it. Many will warn me, Father, careful. But taking risk, I have seen they are all growing. I have taken them to exhibitions, circuses, and we had arranged a rally, public rally on the street on Handicap Day. And last 2 years we have organized district sports for mentally retarded children of the district. And we have conducted so many sports, participated in whatever possible sports events, even in Pune. I take them because I feel when they are all taking part in these things, they unknowingly they develop. माझा गोळा पहिला जात नव्हता. पुण्यामध्ये पहिल्यांदा स्पर्धा होत्या. आम्ही गोळा फेकची दररोज प्रॅक्टिस करायचो. त्यामुळे आम्हाला गोळा फेकची, मला खूप गोळा फेकची हवा होती. मी गोळ्यामध्ये सरांना सांगितलं होतं मी गोळ्यामध्ये पहिला नंबर काढणारच. आणि म्हणून मला जास्त म्हणजे पळण्यात आणि लांब उडी नाही आवडत. मला फक्त गोळा फेक आवडतो. त्यामुळे मी गोळा फेकच मध्ये भाग घेतो सारखं. मला कसं गोळा फेक जास्त टाकता लांब नसतं ना, म्हणून मी गोळ्यामध्येच भाग घेणार. पळण्यामध्ये पण भाग घेऊ शकतो. पळण्यामध्ये मी 100 आणि 200 घेतो, 400 घेऊ शकत नाही. गुडघ्यामुळे मी 200 आणि 100च घेऊ शकतो. गेल्या वेळेस पुण्याला आम्ही गेलो होतो त्यावेळेस शॉर्टपुटमध्ये पहिला आला.
100 मीटरमध्ये पहिला, 200 मीटरमध्ये हरलो, दुसरं आलो. त्यावेळेस मला चक्कर आली होती. मग तिथनं मुंबईला गेलो. मुंबईमध्ये गोळाफेकमध्ये पहिला आणि 100 मीटरमध्ये दुसरा, 200 मीटरमध्ये पहिला. आणि दिल्लीला गेलो. दिल्लीला 400 मीटरमध्ये पहिला आणि मग शॉटपुटमध्ये पहिला. शॉटपुटमध्ये मी हरतो नाही ना, शॉटपुटमध्ये माझं लांबच जातं. आहार, आरोग्य आणि शिक्षणाबरोबर या मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून इथे स्नेहसंमेलन आयोजित केलं जातं. मुलांमधला न्यूनगंड हळूहळू कमी करून त्यांच्यात आत्मविश्वास वाढण्यास यामुळे मदत होते. हळूहळू रोपटं जोम धरू लागतं. फादर सिस्टरच्या छायेत फुलू लागतं. पण ही बाग फुलवायला आशा भवनला अत्यंत अडचणीही झेलाव्या लागतात. No, actually government fund is not enough and we cannot manage with the government fund. See, earlier in my young age, from young age onwards, I never used to ask anybody anything. Even if I am very hungry, I never ask for food. My students who were studying with me, they used to spend money for sweets or anything edibles, but I never asked them. But when I joined here, I started asking people. Whenever I see people, I say, we have 51 children, you have to do something for them. Because, why I ask? Because these children are orphan. And if 1 or 2 days, if they are without any support, they will die. And there is nobody to look after them. So it is the duty of the society to look after these children. It is not, see, since we have taken up the initiative, that doesn't mean that we should look after. It is the duty of it is a social responsibility. So I ask wherever I go, whenever I go. If I am going to Bangalore, I will, if I see somebody useful, then I ask them, we need some help from you. It may be financial, it may be political, it may be influential, whatever it may be, I ask for some kind of help. Some production programs if we can make, from there also we can, because we have got so many institutions. We can sell our product to the institutions. These are the plans, but because of the huge investment, we cannot, at once we cannot do anything. Even agriculture, now we are cultivating the land. So we get fresh vegetables. So this is also a kind of fundraising now. We have the resource and we are developing the resource. And the children, we train the children, and one teacher is specially for that. We have appointed one teacher. That means it is a very good amount. We have already collected some 13,000 something in that way.
So that also is good, and this diary program and all father is visualizing, but it may not be immediate, but gradually we may need. And more than that, we have to make the people aware that it is not the duty of those who have taken up this one. One day from one village, I think Sarpanch came with a boy. He told you have to give, somehow you have to give admission. I told how many families are there in your village? They told about 300 families. I told if you can give 1 day meals to the child, so you can look after the child. Why are you coming out? So you should develop such an attitude to, in the community. You are Sarpanch, you have to develop. Every day one or the other people come for admission. How we can give admission? Whatever we have, we can share to the other one who is not having. Government officials could give more support, or they can cooperate with us more sincerely. We could work better. Only that I have to say. आज ही मुलं केवळ आशा भवनची जबाबदारी नाही, त्यांच्या बरोबरीनच ती तुमची आणि आमचीही जबाबदारी आहे. या मुलांच्या अनेक गरजा आहेत, मिळणारी मदत अपुरी आहे. आपण प्रत्येकाने हातभार लावला तर आशा भवन सारख्या संस्थांना भेडसावणाऱ्या अडचणी दूर होऊ शकतात. ज्यांना आर्थिक मदत शक्य नाही ते आपला वेळ, आपली मायेची ऊब त्यांना देऊ शकतात. मायेसाठी आसुसलेली मुलं तुमच्याही नकळत तुमच्या मनात घर करून जातात. गेले 15-20 वर्ष जिल्ह्यामध्ये पुढारी म्हणा किंवा इथं मान्यवरांशी संबंध असल्यामुळं मी जे सांगतो ते कधी मला त्यांनी इन्कार केला नाही की बाबा हे आहे. आणि ह्या संस्थेमध्ये काय ही जी अनाथ मुलं ही देवाचीच लेकरं आहेत. त्यांना आपण जर नाही सांभाळलं की त्यांचं देखभाल नाही केलं तर मग त्याला कोण बघणार म्हणून. तर तसा मला कोणी ज्यांना मी काही डोनेशन मागा जातो किंवा त्याला संस्थेची माहिती देतो ते त्याप्रमाणे चांगले ते सहकार्य करतात. त्यामुळे काय सरकारी नोकर आहेत. तर आमच्यात एक MSU मध्ये असे मोठा ऑफिसर आहे. त्यालाही सांगितल्यानं त्याने आपल्या आईसाठी दरवर्षी मुलांना 1 दिवस जेवण मिष्टान्न देत होतो. प्रत्येक माणसानं वर्षातला एखादा दिवस 1 दिवसाचा अर्निंग या अनाथ मुलांना द्यावं अशी माझी इच्छा आहे. 8-10 साल हो गए बच्चों के लिए मैं कुछ कर रहा हूँ. मेरा बच्चा बीमार था, 4 साल का था जब से बीमार है ये बच्चा. उन बच्चों के लिए उसका आशीर्वाद लगे करके मेरा ये धोरण है. ये स्कूल में नहीं, कोई भी स्कूल में देखता हूँ कोई भी बच्चे रहेंगे तो बस मेरा उसके ऊपर ऐसा हो जाता है मन के उनको कुछ दिए बच्चों को जाके. They are all orphans. That is one of my tension. But still, I have seen so many lands around. I need to have a land having somewhat good source of water so that children can do some sort of farming. And at the same time, I cannot go very far. I saw a land near Koina, very beautiful land. How will I take these children there and take care of the ones here? And they need to have medical care continuously. How will I take doctors? So I need to have somewhat in the near premises, maybe 20-25 kilometers from here, that surroundings. So I am looking for a land. I have seen so many lands. I think it takes time and you need to have proper one. So I am not in that hurry to get it. But we cannot spend much money also. I am hoping also somebody may come forward to donate a land. Now it is all possible. Perhaps I will look after their own boy or something like that. That is all my dreams. And if such a land is there, my plan is to ship those elderly boys who are little bit able-bodied, and they can live there under supervision, of course, and they can work together and have their own community. At the same time, they should come back to our institution here
They should mingle here, they should live here for a few days and work together, and that will make them more happy. And here also my plan is to develop this one into a home where 100 boys can live together, they can get trained, at the same time they can enjoy their peaceful living. Of course, they should be trained, training must be there. That is my wish for them. And I hope that will be done. फादर त्यांच्या म्हणण्यावर पण चालवतात आणि स्वतःच्या म्हणण्यावर पण चालवतात. मग इथं आम्ही ह्या शाळेत आल्यापासून आम्हाला काही कळत नव्हतं. आम्ही काय खातो ते बी कळत नव्हतं आम्हाला. त्यापासून आम्हाला फादरनी अशी 2-3 अशी कर्मचारी वाढवली. त्या कर्मचाऱ्यापासून आम्ही शिकत आम्ही कामं बी करायला लागलो आणि व्यवस्थित जेवण पण करायला लागलो. त्यामुळे फादरांनी आम्हाला लहानाचं मोठं केलं. तर सगळं म्हणजे असं स्पर्धेला इकडं तिकडं पुण्याला पुणे मुंबई दिल्ली असं मोठ्या बाहेरच्या देशात पाठवलं आम्हाला. त्यामुळं आम्ही स्वतःच्या पायावर उभा राहायला शिकणार आहोत आणि राहणार म्हणजे राहणार. देवा जवळ ये हळूच, सांगतो तुझ्या कानात, सुखी आहे मी इथं, हे आलं का ध्यानात? नाही आता खंत एकटा असण्याची, मिळाली नवी आशा सुंदर जीवन जगण्याची. पंखात आलं बळ, मिळालं नवं आकाश, क्षितिज आता दूर नाही, वाटतो हा विश्वास.